आणि अवघे विश्वचं माझे पंढरपूर असं म्हणत लाखो वारकरी हे पंढरपूरमध्ये दाखल झाले। आषाढी वारीमध्ये चंद्रभागेच्या स्नानाप्रमाणेच नगर प्रदक्षिणेला विशेष महत्त्व आहे। चंद्रभागेच्या स्नानानंतर वारकरी हे नगर प्रदक्षिणा करत असतात आणि याच नगर प्रदक्षिणा मार्गावरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। अनिकेत, काय नेमकं महात्म्य आहे या नगर प्रदक्षिणेचं? नक्कीच विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्तानं पंढरीमध्ये जे आहे ते संपूर्ण वारकरी जे आहे ते दाखल झालेले आहेत। खरं तर या पंढरीमध्ये जे आहे आल्यानंतर नगर प्रदक्षिणाला जे आहे ते महत्व आहे आणि जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्याच्या पश्चिम द्वाराच्या समोरील जे भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे या ठिकाणाहून या नगर प्रदक्षिणाला जे आहे ती सुरुवात केली जाते आणि ही नगर प्रदक्षिणा जी आहे ती थेट चंद्रभागेच्या तीरावरती जात असते। आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते आता पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर संपूर्ण पंढरीमध्ये जे आहे ते वैष्णवांचा मेळा जो आहे तो जमल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। खरं तर प्रत्येकाला विठुरायाला भेटण्याची जी आस आहे गेल्या वर्षभरापासून होती ते आज जे आहे ते आज संपुष्टात आलेले आहे आणि आज आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आषाढीच्या निमित्तानं खरं तर ही मध्यरात्र झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो तेवढाच आहे। खरं तर यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासन देखील सज्ज आहे आणि नगर प्रदक्षिणेला एक महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करणं असेल किंवा नामदेव पायरीचं दर्शन घेणं असेल आणि त्याचबरोबर विठ्ठलाचं दर्शन, रुक्मिणीचं दर्शन घेणं असेल, हे प्रत्येक वारकऱ्याचे जे आहे ते स्वप्न असतं आणि त्याचबरोबर नगर प्रदक्षिणाला जे आहे ते देखील महत्त्व प्राप्त झालेलं आहे। खरं तर मध्यरात्र झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते देखील उत्साह जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं तर संपूर्ण वारकऱ्यांमध्ये जो आहे तो उत्साह झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील जे भक्त मंडळी आहेत ते देखील पंढरीमध्ये जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि ही नगर प्रदक्षिणा जी आहे ती करतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळं प्रत्येक वारकऱ्यावरच्या चेहऱ्यावरती जे आहे तो मोठा आनंद आणि या रात्री देखील खरं तर ही आषाढीची रात्र आहे म्हणावं लागेल आणि याच रात्री प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती मोठ्या प्रमाणात आनंद दिसतानाचं चित्र दिसतंय। खरं आहे अनिकेत, मध्यरात्री सुद्धा इतका उत्साह आणि इतका आनंद जर लोकांच्या चेहऱ्यावर, इतक्या गर्दीच्या चेहऱ्यावर दिसत असेल तर अर्थातच ते पंढरपूर असेल।